आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गौरी काय करते? काढा बनवते नंदाईंसाठी, त्यांचा अशक्तपणा कमी होईल. जेवणाची तयारी केली का तू? हो झाली ना. राजन सर इतक्या दिवसांनी खायला लागले, काहीतरी पौष्टिक बनवते त्यांच्यासाठी. कळलं? म्हणून म्हणतो या घराला तुझी गरज आहे. खूप काम करते म्हणून नाही, तू जे काही करतेस ते प्रेमाने आणि मन लावून करतेस म्हणून. चंदू काका, स्वतःसाठी केलेल्या कामात स्वार्थ असतो आणि इतरांसाठी केलेल्या कामात देव भेटतो. रुद्र सर कुठेच दिसत नाही आता. काय देव शोधतेस की काय? नाही. हे बघ गौरी, तुला इथे देव भेटेल की नाही मला माहित नाही, पण देव माणसं नक्की भेटते. रुद्रदादांना बोलू? नाही नको. नाही लगेच बोलतो ना, असा आवाज दिला की. चंदू काका नको. नको तर नको, साखर किती? 1 2 3 3 2 1 2 3 साखर. रुद्र सरांची कॉफी करतात का हे? म्हणजे ते घरातच आहेत. 2 3 किती? अर्धा. बापरे, रुद्र सरांना इतकी गोड कॉफी नाही चालत. सांगू का? जाऊ देत, मला काय करायचंय. किती काय बदललं इतक्या महिने. पीत असतील गोड कॉफी. कॉफी किती टाकायची? 1 2 3 आणि 4 पावणे 4 कॉफी. पावणे 4. इतकी स्ट्रॉंग कॉफी? विजय आहे का? तुला काय करायचंय गौरी? त्यांचं ते बघतील. दूध होता रे, होता दूध होता रे, मस्त दूध. पानी डालो उसमें, पानी डालो रे. अरे देवा, रुद्र सरांना पाणी अजिबात चालत नाही कॉफी. सोड ना तू गौरी, त्यांचं ते बघून घेते. नाही पण अशाने चंदू काका ओरडा खातील ना. चंदू काका, ती कॉफी नका घेऊन जाऊ. त्यांना नाही आवडणार. कोणाला? रुद्र सरांना. का कॉफी रुद्रदादांना द्यायची? तुम्ही त्यांच्यासाठीच बनवली आहे ना कॉफी. नाही नाही, ही माझ्यासाठी, स्ट्रॉंग माणसासाठी इंग्लिश कॉफी. तसं पण ही कॉफी प्यायला दादा असायला पाहिजे. कुठे गेले ते? नाही माहित. शोधून आणू का? नाही नको. नको? कुठे गेले असतील? जाऊ देत, कुठे का जाईना. मला काय करायचंय. अरे बापरे, आश्रमातून एवढे मिस्ड कॉल. चला करायची सुरुवात. नाही रे, आधी पीठ नाही, पाणी. नाही ग, आधी पीठ.
आधी पाणी. नाही ग, मला वाटतं आधी. पण मला माहिती ना, आधी पाणी. म्हणजे आपल्या सगळ्या मेहनतीवर पाणी. पार्टनर, ते सगळं कसं आवरायचं? आई आली आणि तिने सगळं पसारा पाहिला तर मग आई खूप ओरडेल आपल्या दोघांना. तू एक काम कर ना, तू खिचडी कर ना त्याच्यापेक्षा, ती खूप सोपी असते. नाही नको, त्यापेक्षा हेच बनवूया आपण. रुद्र सर, तुम्ही उगीच हा घाट घातला. अहो मी साधा वरण भात केला असता ना. नाही रे, मुलांना जरा पोळी भाजी मिळाली की पोट भरतं. पोळ्या? अहो पण मला पोळ्या नाही जमत. अरे असं कसं? जमायला हवं ना. तुला जमतात? तुला येतं? आधी पीठ. अरे बापरे, गौरीचा फोन आहे. माझ्याकडे द्या. हॅलो, काय ग आई? काय झालं ग बिट्टी? दादूने एवढे फोन का केले? सगळं ठीक आहे ना? नाही, मीच फोन केले होते. का ग, काय झालं? आठवण येते तुला माझी? नाही, नंदाई आजींना बरं वाटतंय ना, हे विचारायला फोन केले होते. हो, बरे आहेत त्या. मी नंदाईसाठी काढा घेऊन जाते आणि राजन सरांच्या जेवणाचं बघते आणि लगेच निघते मग. पण काही प्रॉब्लेम नाही आहे ना तिकडे? काही येऊ लगेच? नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही झालाय. तू सावकाश ये. हिला माझी आठवण पण येत नाहीये. काय झालं बिट्टी? काही करतेस का तू? हो आई, मी जरा कामात आहे. ठेवू का? बरं बरं, मी आलेच. हो. दादी, पार्टनर, आई येईल त्याच्या आत कर बर का, नाहीतर काही खरं नाही आपलं. पोळी होणारच नाही, पण आई मात्र खूप रागवेल. म्हणून मी सांगतोय तेवढंच करूया. आधी पीठ. नाही रे, आधी पाणी. आधी पीठ. पाणी. अगं पीठ. पाणी. मी पीठ म्हटलं ना. मी काय म्हणतो, रुद्र सर मिसळायचेच आहे ना?